राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी लैंगिक गुन्ह्यांची व्याख्या केवळ शारीरिक कृतीपुरती मर्यादित ठेवू नये असं मत व्यक्त केलंय। पीडितेची प्रतिष्ठा, संमती, भीती आणि मानसिक आघात यांचाही न्यायालयाने विचार करावा असं त्यांनी म्हटलं। याला निमित्त ठरलं पाटणा उच्च न्यायालयाच्या एका निकालाचं। या न्यायालयानं निकाल जो दिला त्यामध्ये एखाद्या स्त्रीच्या खाजगी अवयवांना स्पर्श करणं म्हणजे बलात्कार नव्हे किंवा तो लैंगिक छळ नव्हे अशा आशयाचा निकाल दिला होता। त्या पार्श्वभूमीवर रहाटकर यांनी वक्तव्य केलं असून कायद्याचा अर्थ लावताना व्यापक दृष्टिकोन आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं। शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, उच्च न्यायालयाच्या बाबतीत किंवा न्यायालयीन निवाड्यांच्या बाबतीत, निकालांच्या बाबतीत अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत की मान्यवरांकडनं न्यायालयीन संवेदनशीलता या बाबतीत प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे, कन्सर्न व्यक्त करण्यात आलेले आहेत आणि आता तर माननीय सुप्रीम कोर्टानंच हे लक्षात आणून दिलं। ही खूप चांगली गोष्ट आहे। काय प्रकार होता नेमका आणि आता याची पुढची दिशा काय असेल? खरं तर हे प्रकरण 2008चं आहे, बिहारमधील आहे। एका फोटो स्टुडिओमध्ये एक महिला फोटो काढण्यासाठी येते, फोटोग्राफर दरवाजा बंद करतो आणि तिच्या खासगी अवयवांना स्पर्श करतो। या सगळ्या प्रकरणामध्ये साधारण 2013ला या आरोपीला सक्त मजुरीची शिक्षा एका खालच्या न्यायालयाने केली होती। मात्र जेव्हा पाटणा उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण येतं तेव्हा न्यायालय म्हणतं की वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि एखाद्या व्यक्तीच्या स्त्रीच्या प्रायव्हेट अवयवाला, खासगी अवयवाला स्पर्श करणं म्हणजे हा विनयभंग असू शकतो। त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही। जेव्हा हा निर्णय आला त्यानंतर देशभरामध्ये संवेदनशीलता आणि कायद्याचा व्यापक अर्थाचा मुद्दा जो होता तो उपस्थित झाला। सगळ्यांकडनं हळहळ आणि संताप देखील व्यक्त करण्यात आला। त्याची सुमोटो सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आणि न्यायालयाने आता एखाद्या प्रकरणाचा निकाल देताना त्याची संवेदनशीलता आणि कायद्याचा व्यापक अर्थ, कायद्याचा उद्देश लक्षात घेणं महत्वाचं आहे असे निर्देश दिलेले आहेत। आणि त्यामुळे कुठेतरी पाटणा उच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता त्या निकालावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं, तिथे संवेदनशीलता दाखवण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित झाला। खरं तर हे प्रकरण अहमदाबादमध्ये देखील अशाच पद्धतीने एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना हा मुद्दा उपस्थित झाला होता सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि न्यायालयाने या सगळ्या संदर्भामध्ये आता पाटणा उच्च न्यायालयासह म्हणजे थोडक्यात देशातील सर्व न्यायालयांना एक प्रकारे निर्देश दिलेले आहेत आणि संवेदनशीलता आणि कायद्याचा व्यापक अर्थ महत्त्वाचा आहे हे देखील सांगितलेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या या निरीक्षणांचा आणि या टिप्पणीचा सगळे न्यायाधीश आणि न्यायालय आणि वकील आणि सगळीच मंडळी विचार करतील अशी अपेक्षा। धन्यवाद शिवाजी।